नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये जे वातावरण तापलेलं आहे, जे की पब, गांजा आणि यामुळे जे जनतेला त्रास होत आहे, या त्रासाबद्दल रवींद्र धंगेकर यांनी खरोखरच अक्षरशः पोलीस अधिकारी यांना समोर झालं आणि कशा प्रकारे हप्ते वसुली करतात यांची लिस्ट हे ते वाचून दाखवले आहेत. ते समोरप्रमाणे लेट नाईट म्हणून तुम्हाला 1 लाख रुपये हप्ता मिळतो. सगळ्या यादी तुम्हाला सगळं चुकीचं आहे. नाही मी वाचून घ्या, तुम्ही नंतर सांगा. नाही, आपण बोलताय ते चुकीचं. जो माफी आहे हो साहेब. ससूनचा आरोपी आहे आणि तो बाहेरच्या पंचतारीख हॉटेलमध्ये जाऊन हे सगळे व्यवसाय करून परत तो ससूनमध्ये येत होता. म्हणजे ह्याच्यामध्ये किती चुकीच्या पद्धतीनं कारभार चालला हा माझ्या लक्षात आला. पण हे करत असताना मी सातत्यानं बोलत होतो आणि आमच्या त्या भागातले अनेक कार्यकर्ते असतील, आमच्या युवकचा राहुल असेल, आणि ह्यांना मी सातत्यानं म्हणतो की तुमच्या वडगाव शहरीमध्ये प्रचंड लोकांना त्रास आहे, मानसिकता त्यांची खराब झाली की आम्हाला कोणतरी वाचवणार आहे का नाही. आमच्या घराच्या आजूबाजूला जे पहाटे 5-5 वाजेपर्यंत चालतात आणि त्याच्यामध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत. मुलं दारू पिऊन आरडाओरडी करतात, ती सगळी लहान आहेत आणि ह्या सगळ्याची तक्रारी आमच्याकडे येत होत्या, पोलिसांकडे जात होत्या. पोलीस जे लोक गेले त्यांच्यावर गुन्हे दाखल करत होते. म्हणजे अशा परिस्थितीत सिस्टीम तिकडे चालली असताना मी ह्याच्यापुढे आम्ही मोर्चे काढायला. त्यानंतर रवींद्र धंगेकर हे जे की पुण्यामध्ये या निवडणुकीला उभे होते, त्यांनी जनतेचे ज्या अडचणी आहे, ज्या समस्या आहेत ते लक्षात घेऊन खरोखरच रस्त्यावर आंदोलन करण्याची त्यांना गरज भासली, ही त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे. आणि खरोखरच पबमुळे जे लोक रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करत होते किंवा जे जनतेला समस्या निर्माण होत होत्या, जर जे लोक त्यांच्याविषयी समस्या किंवा अर्ज तक्रार हे पोलीस स्टेशनला दाखल जे करत होते त्यांच्यावरच अक्षरशः गुन्हे दाखल करत होते किंवा त्याच्यावरच जे न्याय मागायला जाते त्यांच्यावरच कारवाई होत होती, अशी त्यांनी आपल्या शब्दामध्ये प्रखळपणे आपले विचार मांडले. आणि खरोखरच या लोकांना जे न्याय पाहिजेत होता तर खरोखरच न्यायासाठी त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली, अशी त्यांनी आपल्या शब्दात भाषा मांडली आहे. त्यानंतर खरोखरच जे की गांजा संदर्भात जे की युनिव्हर्सिटीला जे शिक्षणाचं जे माहेरघर आहे पुणे, इथे गांजाचा कारभार कसा चालतो याही विषया तोडफोड त्यांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त केली. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम. धन्यवाद.